गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर मला पण हायपरटेन्शन बीपीचा खूप प्रॉब्लेम होता. मला माझं जवळजवळ म्हणजे मला तर बीपी आहे ह्या शब्द मला माहित नव्हता. पण मागच्या पोळ्याच्या दिवशी म्हणजे मागच्या आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण साजरा केलेला जातो. तर लहान पोळ्याच्या दिवशी मला बीपी म्हणजे अशा प्रकारे जाणवला की मी शेविंग करायला गेलेलो असताना ते शेविंगच्या शीटवर बसून असताना त्यांनी मला जो शेविंग मला असतो त्यांनी म्हटलं की अरे तुला खूप घाम सुटतो आहे. तर मी म्हटलं यार घाम नाही, मी आज व्यायाम केलेला आहे त्याच्यामुळे होऊ शकते बा. परंतु जेव्हा तो म्हणे नाही आपल्याकडे एसी सुरू असताना सुद्धा तुला घाम सुटतो आहे. तर मी तातडीनंच आपलं एसीचं करायला गेलो आणि तिथे गेल्यावरती मला माहित पडलं की मला बीपी आहे. बीपी सर मला काही थोडाफार नव्हता. आता हेमंत सरांनी सांगितलं 170, पण मला 238 बीपी होता सर. बापरे. हा 238 बीपी होता आणि मी तेव्हा तिथे चेक केलं तर सरांनी सांगितलं का तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. पण तो पुढेचा सण असल्यामुळे मी म्हटलं सर मी ऍडमिट नाही होणार, तुम्ही मला औषध द्या, माझं घर जवळ आहे, मी घरीच जाईल. आणि त्यानंतर मला हे जसं जाणवल्यानंतर माझी मिसेस अगोदरपासूनच करत होती, लाईफस्टाईलशी जुडलेली होती आपल्या हर्बल लाईफशी. तर त्यामुळे मग मी पण मला पण डॉक्टरने सरळ सांगितलं की तुम्हाला व्यायाम करावा लागेल, वजन कमी करावं लागेल आणि आपली लाईफस्टाईल चेंज करावं लागेल. तर यासाठी मला कुठेतरी याची गरज होती. तर मग मी या आपल्या कम्युनिटीशी जुळून माझं जवळजवळ 11 किलो वजन कमी केलेलं आहे. माझं 80 किलो वजन होतं, आता माझं सध्या 68 वगैरे आहे. आणि याच्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे, कारण की माझं लाईफस्टाईल चेंज झालं, माझी जेवणाची पद्धत बदलली. कारण की मला नाश्ता चहा, मी एक व्यावसायिक असल्यामुळे मला चहा ह्या म्हणजे होताच, म्हणजे दुकानात बसलं की कोणी कस्टमर आला की अरे बोलवा चहा, अरे हे करा. तर त्याच्यामुळे लाईफस्टाईल खूप वाईट पद्धतीची होती माझी. पण या कम्युनिटीशी जुळून मला खूप चांगलं एक आउटफिट मिळालेलं आहे आणि एक चांगली पद्धत मला सवय लागून गेली. या कमिटीचे फार फार धन्यवाद आणि गुड हेल्दी लाईफस्टाईल जगण्याचा मला खूप खूप आनंद होत आहे. धन्यवाद सर.